स्काल्पमधून तो कसा वर येतो त्याची आज तुम्हाला या टॉपिकवर मी माहिती देणार आहे। हा आहे केस। केसांचा स्ट्रक्चर कॅटिकल कॉर्टेक्स आणि मेडुला हे तीन या अवयवांपासून हा केस तयार होतो। ही डायग्राम आहे केसांची। इथे केसांची सगळे स्ट्रक्चर दिलेले आहेत। वेल्स दिलेले आहेत, सिबम ग्लँड्स दिलेले आहेत, ब्लड वेल्स दिलेले आहेत आणि हॅपिडर्मिस, डर्मिस आणि एपोडर्मिस। या केसांपासून या अशा नसांच्या ज्या तयार होतात त्याला ह्यावर हा असा केस उगवतो म्हणजे ज्या केसातनं तो बाहेर येतो म्हणजे त्याला म्हणतात स्काल्प। हे जे आहे जे आपलं दाखवलेलं आहे ते स्काल्प आहे। त्या काल्समधून हा केस वरती आलेला आपल्याला दिसतो आहे। केसांची रचना पूर्ण या डायग्राम मध्ये पूर्ण दाखवलेली आहे। केसाला हायपोडर्मिस ग्लँड्स म्हणतात। याच्यामधून हा केस ओपन होतो आणि हा मुळातून या नळीमधून बाहेर येतो। जेव्हा जो येतो वर तेव्हा तो आपल्याला वरच्या रूटला पूर्ण केस आपल्याला तयार झालेला दिसतो।